पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली। विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले। वडेट्टीवार यांनी आरोप केलाय की निवडणुकीपूर्वी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या गाजावाजा सुरू करण्यात आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेतून मोठ्या संख्येने महिलांची नावे वगळण्यात आली आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 80 लाख महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित करण्यात आले असून सरकारने निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीत। निवडणूक संपल्यानंतर सरकारने लाभार्थी महिलांकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल असा दावा वडेट्टीवार यांनी केलाय। महिलांना आर्थिक मदतीचं आश्वासन देऊन मतांची अपेक्षा ठेवण्यात आली, मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना योजनेपासून दूर ठेवण्यात आले अशी टीकाही त्यांनी केली। याचबरोबर राज्यातील वाढती महागाई आणि बेरोजगारी या गंभीर प्रश्नांकडे सरकारचं लक्ष नसल्याचं सांगत त्यांनी महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्यानं वाढत असताना सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले। दुसरीकडे तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत असून रोजगार निर्मितीसाठी प्रभावी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला। राज्यातील शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी आगामी निवडणुकांमध्ये हे सर्व मुद्दे जनतेसमोर प्रभावीपणे मांडले जातील असा इशारा दिला। विरोधक जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतील आणि सरकारच्या अपयशाचा जाब मागतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान वडेट्टीवार यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी महायुतींकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। लाडकी बहीण योजना, महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे आगामी निवडणुकांमध्ये केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसतात। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.